आज मी करणार होते पन्ह. त्याच्यासाठी मी 2 तोतापुरी कैऱ्या घेतल्यात. त्या स्वच्छ धुवून घेतल्यात. आता कुकरमध्ये याच्या आपण 5 ते 6 शिट्ट्या करून ही कैरी उकडून घेऊयात. कुकरमध्ये याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊयात. आपली कैरी आता छान उकडली. आता आपण त्याची साल काढून त्याचा पूर्ण पल्प काढून घेऊयात. असा पूर्ण आपल्याला त्याचा पल्प काढून घ्यायचा. आपले दोन्ही कैऱ्यांचा आता असा गर काढून झालेला आहे. एका मिक्सरच्या भांड्यात आता आपण हा सगळा पल्प घालू आणि एकसारखं त्याला फिरून घेऊया. आपली आता ही छान पेस्ट तयार झालेली आहे. आता आपल्याला जेवढी ही पेस्ट आहे तेवढंच आपल्याला गुळ हवाय. या वाटीच्या मापाने मी बरोबर 1 वाटी हा गुळ घेतलेला आहे. आता एका भांड्यात आपण गुळ घालून घेऊयात आणि तो भिजेल एवढं पाणी. आणि आता याला एक आपण छान उकळी काढून घेऊ. आपला गुळ आता छान मेल्ट झालाय. आता आपण ते मिश्रण गाळून घेऊ म्हणजे त्याच्यातला कचरा खालीच राहील. आपण आता कढईत गुळ गाळून घेतलाय. त्याला एक उकळी काढूयात. आपल्या गुळाला आता छान उकळी आली. त्याच्यात आपण आता हा पल्प घालूयात. आणि हे सगळं मिश्रण आता एकजीव करून घेऊ. आपलं मिश्रण आता एकसारखं झालेलं आहे. याला 1-2 मिनिटं आपण फक्त चटका देऊन घेऊ. आपलं मिश्रण आता छान चटचट व्हायला लागले. त्याच्यात आता 1 चमचा वेलची पावडर घालूया. गॅस बंद करूया आणि मिश्रण थंड झालं की एका बरणीत काचेचं आपण हे भरून घेऊया. आपलं मिश्रण आता थंड झाले. ते आपण एका आता बरणीत भरून ठेवू. आता आपण पन्ह करूयात.
एका भांड्यात आता मी 2 ते 3 चमचे पल्प घेतलेला आहे. त्याच्यात आता आपण छान थंड पाणी घालूयात. चवीनुसार मीठ, थोडीशी 1 चिमूटभर जिरे पावडर, आणि आता हे मिश्रण आपण हलवून एकजीव करून घेऊया. आपलं मिश्रण आता हे तयार आहे. एका ग्लासमध्ये थोडा बर्फ घालूया. आणि हे मिश्रण आता आपण ग्लासमध्ये ओतूया. आपलं पन्ह तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.